नमस्कार, रायचूर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याची जे काही प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्या तारखा त्या ठिकाणी समोर ढकलण्यात आलेल्या आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जो काही रिवाइज शेड्यूल आहे तो त्या ठिकाणी सीटी सेल कडून जाहीर करण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये जे काही रिवाइज शेड्यूल आहे तो शेड्यूल त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएसचा आणि सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएसचा त्या ठिकाणी शेवटपर्यंत काय कटअप देऊ शकतो, किती जर मार्क असेल तर तुमचा नंबर लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे, ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघायची आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। फर्स्ट आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्याचा जो काही शेड्यूल आहे तो शेड्यूल रिवाइज झालेला आहे। आता बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणतील की सर हा शेड्यूल नेमकं कोणत्या कोर्सेससाठीचा आहे, फक्त एमबीबीएसचा आहे की बीडीएस आहे की बीएमएस आहे? तर तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन आहे हे सर्व कोर्सेस साठीचे सध्याला चालू झालेले आहेत, परंतु जी काही चॉईस फिलिंग आहे ती फक्त एमबीबीएस आणि बीडीएस ग्रुप ए या कोर्ससाठी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग असणार आहे। बाकीच्या कोर्ससाठी म्हणजे ग्रुप बी ज्याच्यामध्ये बीएमएस आणि बीएचएमएस कोर्स येतो आणि ग्रुप सी ज्याच्यामध्ये उरलेले जे काही कोर्सेस आहे ऑपरेशन थिएटर असिस्टंट असेल, बीएसएलपी असेल किंवा त्याच्यानंतर फिजिओथेरपी असेल, ह्या कोर्सेस जे आहेत हे कोर्सेस त्या ठिकाणी ग्रुप सी मध्ये त्या ठिकाणी येत असतात। तर सध्याला जे काही रजिस्ट्रेशन जे आहेत हे रजिस्ट्रेशन सर्व कोर्सेसचे आहे, सर्व ग्रुपचे चालू झालेले आहेत। ओके, आणि चॉईस फिलिंग जी आहे ती फक्त एमबीबीएस बीडीएस या कोर्सेसची असणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना बीएमएस ला ऍडमिशन घ्यायचंय, बीएचएमएस ला ऍडमिशन घ्यायचंय किंवा फिजिओथेरपी करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। आता दुसरा प्रश्न असा आहे जो की वारंवार त्या ठिकाणी पालकांकडून विचारला जातो, तो म्हणजे सर आम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परत रजिस्ट्रेशन करावं लागेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर नव्यानं तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची त्या ठिकाणी गरज नाही, जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर। ओके, आता फक्त ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, समजा बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अवेलेबल नव्हते, काही विद्यार्थी आहेत ज्यांनी बीएससी ला ऍडमिशन घेतलेलं होतं त्यांच्याकडे टीसी अवेलेबल नव्हती आणि त्यांना माहिती नव्हतं की टीसी जरी अपलोड नाही केली, नॅशनॅलिटी जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी किंवा चालू शकता, टीसी जरी नसेल किंवा एखादा इंडियन पासपोर्ट जो आहे तो जरी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकत होता। टीसी कंपल्सरी असणं त्या ठिकाणी गरजेचं नव्हतं, मात्र ज्यावेळेस जॉईनिंग आहे जॉईनिंगच्या वेळेस मात्र तुम्हाला त्या ठिकाणी टीसी असणं गरजेचं होतं। बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांचं बीएससी ला त्या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं, परंतु त्यांनी त्या ठिकाणी फॉर्मच भरला नाही, कारण त्यांचा एक दोन विद्यार्थी आहेत त्यांचा मला रात्रीच्याला कॉल आलेला होता, सर आमचं रजिस्ट्रेशन बाकी आहे, रजिस्ट्रेशन करायचं परंतु आमच्याकडे टीसीच नाहीये। त्याच विद्यार्थ्यांनी जर अगोदर कॉल केला असता तर आपण त्यांना त्या ठिकाणी गाईड केलं असतं आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालं असतं। आता बरेचसे विद्यार्थी आहेत ज्याही विद्यार्थ्यांकडे टीसी नव्हती, ज्यांनी ऍडमिशन अगोदर घेतलेलं होतं, किंवा असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती किंवा कास्ट नव्हतं, आता त्यांचं कास्ट त्या ठिकाणी आलेलं आहे, असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे त्या विद्यार्थ्यांनी या दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। तर कोणत्या त्या महत्त्वाच्या तारखा आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। फर्स्ट रजिस्ट्रेशन, तर 4 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सीटी सेलवर करायचं आहे। ओके, सीटी सेलवर तुम्हाला 4 ऑगस्ट पर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याच्यानंतर पेमेंट्स अँड डॉक्युमेंट्स। ओके, आता पेमेंट्स आणि डॉक्युमेंट्स अपलोड साठी 5 ऑगस्ट त्या ठिकाणी त्यांनी तारीख दिलेली आहे। 5 तारखेच्या अगोदर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स आणि पेमेंट त्या ठिकाणी करायचे आहे। रजिस्ट्रेशन जे आहे जरी तुम्ही 4 तारखेला केलं, जर तुमच्याकडे पैसे नसेल, जी काही 1000 सीटी सेलची फीस आहे तर तुम्ही त्या ठिकाणी 5 तारखेला सुद्धा भरू शकता। 5 तारखेला तुम्हाला 5 तारखेपर्यंत पेमेंट आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। आता बरेचसे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या डॉक्युमेंट्सवर रिमार्क आलेला आहे, तर ज्याही विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांनी आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकून साइन अप करायचं आहे। साइन इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सर्व स्टेप कंप्लीट आहेत का, ज्या काही स्टेप दिलेल्या आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड कंप्लीट आहे का, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्सवर तुमचा रिमार्क आलेला आहे का ते बघायचं आहे। जर तुमच्या डॉक्युमेंट्सवर रिमार्क आलेला असेल, रेड रिमार्क जर आलेला असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी परत नव्यानं अपलोड करणं गरजेचं आहे। ओके, आता बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांच्या डॉक्युमेंट्सवर त्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स करा असं म्हणलं गेलेलं आहे, असा रिमार्क आलेला आहे, परंतु ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करायचे आहे का, तर नाही। परत नव्यानं तुम्हाला ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे।
आणि होऊ शकतं तुमचं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी परत नव्यानं त्या ठिकाणी असेप्ट होऊ शकतं, तर सेल्फ अटेस्टेड ओरिजिनल डॉक्युमेंटला करण्याची गरज नाही. कारण असे 1-2 केसेस आहे ज्यांचा मला त्या ठिकाणी काल कॉल आलेला होता, सर आमच्या डॉक्युमेंट्सवर रेड रिमार्क आलेला आहे आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे सेल्फ अटेस्टेड करा, परंतु आमचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहे, आमचं TC आहे ओरिजिनल, त्याच्यावर आम्ही सिग्नेचर केली पाहिजे का? तर करण्याची गरज नाही, तुम्ही नव्यानं त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता बरेचसे असे काही पॅरेंट्स आहेत ज्यांनी झेरॉक्स जे आहे ते स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करा असं त्यांना रिमार्क आलेला आहे. परंतु अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जे काही झेरॉक्स अपलोड केलेलं आहे स्कॅन करून ते त्या ठिकाणी रिजेक्टच होणार होते. तुम्हाला त्या ठिकाणी कलर जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन करून त्या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचे आहे. ओके, त्याच्यानंतर SME लिस्ट कधी येईल, तर SME लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी 6 ऑगस्टला येणार आहे. ओके, 6 ऑगस्टला उशिरापर्यंत रात्री त्या ठिकाणी येऊ शकते. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग जे आहे, आता हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे चॉईस फिलिंग. ओके, आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर चॉईस फिलिंग जी आहे ती कोणत्या कोर्सेससाठी चॉईस फिलिंग आहे? BMAच्या विद्यार्थ्यांचा कॉल येतोय, सर 6 तारखेला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग आहे, 6 तारखेपर्यंत 6 ते 9 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग आहे. ओके, तर या 6 ते 9 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग आम्हाला करायची आहे. आम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं, त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, कोणते कॉलेजेस चांगले आहेत, कोणतं कॉलेज आम्हाला भेटेल, ते कॉलेज घेण्याजोगं आहे का, किंवा आम्ही दुसऱ्या राऊंडला गेलो पाहिजे, खूप साऱ्या पालकांचा असा प्रश्न आहे. परंतु अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ही जी काही चॉईस फिलिंग आहे ही MBBS आणि BDच्या कोर्ससाठी असणार आहे आणि ती पण 85% स्टेट कोटासाठी. ओके, ही जी चॉईस फिलिंग आहे ही ग्रुप B म्हणजे BMS, BHMS आणि युनानी जे कोर्सेस असतात, त्याच्यानंतर ग्रुप C फिजिओथेरपी असेल, त्याच्यानंतर तुमचं ऑपरेशन थिएटर असिस्टंट BOTH आहे, BSLP आहे, या कोर्सेससाठी अजूनही चॉईस फिलिंग झालेली नाही. त्याचा जो शेड्यूल आहे हा सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर मिड पर्यंत त्या ठिकाणी BMS आणि BHMS आणि उरलेले जे काही ग्रुप C मधील कोर्सेस आहे या कोर्सेससाठीची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी सप्टेंबर मिड पर्यंत चालू होण्याची शक्यता आहे. सध्याला जी काही 6 ते 9 पर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे, कॉलेजेस टाकायचे आहे, हा या चॉईस फिलिंग फॉर्म मध्ये तुम्हाला फक्त MBBS आणि BDS हे कोर्सेस त्या ठिकाणी टाकता येणार आहे. आता खूप सारे मुलांचा असा प्रश्न आहे, सर मला 100 मार्क आहे, मी एलिजिबल नाही, मी BDS टाकू शकतो का? तर असे मुलं त्या ठिकाणी BDS साठी एलिजिबल नाहीये. असे विद्यार्थी जे क्वालिफाय नाहीये, नीटमध्ये मार्क्स कमी आहे, क्वालिफाय नाहीये, असे जे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी ग्रुप C ची चॉईस फिलिंग करू शकतात. ग्रुप B ची सुद्धा चॉईस फिलिंग करता येणार नाही, कारण ग्रुप A म्हणजे ग्रुप A मध्ये जे काही MBBS BDS कोर्सेस येतात, त्याच्यानंतर ग्रुप B या कोर्सेसमध्ये चॉईस फिलिंग करण्यासाठी तुम्ही क्वालिफाय असणं खूप गरजेचं आहे. आता जे विद्यार्थी क्वालिफाय नाहीये, 144 पेक्षा 113 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांच्या कॅटेगरीनुसार, तर जेही विद्यार्थी क्वालिफाय नाहीये असे विद्यार्थी फक्त त्या ठिकाणी ग्रुप C ची चॉईस फिलिंग करू शकतात. त्याच्यानंतर बरेचसे असे विद्यार्थी आहेत, सर आमचा त्या ठिकाणी PCB ग्रुपिंग भरत नाहीये, आम्हाला 250 मार्क आहे, आम्हाला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके, आम्ही 25 लाख BMS साठी भरू शकतो. टोटल जे बजेट आहे BMS कोर्सेससाठीचं हे कॉलेज वाईज डिफरंट असतं. ओव्हरऑल जर कमीत कमी बजेट बघितलं तर 25 लाखापर्यंत बजेट हे BMS या कोर्ससाठी जातं आणि आम्ही 25 लाखापर्यंत बजेट भरू शकतो. आम्हाला BMS मॅनेजमेंट म्हणून घ्यायचं, 200 मार्क आहे, 150 मार्क आहे, परंतु त्यांना PCB ग्रुपिंग त्यांचा भरत नव्हता. तर त्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, ज्याही विद्यार्थ्यांना PCB मध्ये कॅटेगरीचे जर विद्यार्थी असेल, रिझर्व्ह कॅटेगरीचे, अगोदर फक्त 120 मार्क्स लागायचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या विषयामध्ये, नीट मध्ये नाहीये, तर कोणत्या आपलं जे काही 12th आहे HSC, ओके, तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो 12वीचे गुण जे आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या तिन्हीचे ॲग्रिगेशन जे आहे, बेरीज जी आहे ती त्या ठिकाणी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 120 आणि ओपन EWS विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी 150 मार्काची अट त्या ठिकाणी होती. परंतु तो जो काही रूल आहे हा NCIजमनं कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जरी ग्रुपिंग भरत नसेल, फक्त 5 जरी असेल 12वी मध्ये, ओके, 12वी मध्ये 5 आहे, कसल्याही प्रकारचं ग्रुपिंग वगैरे नाही, फक्त 5 जरी असेल तरी सुद्धा असे विद्यार्थी BMS BHMS कोर्ससाठी आता त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहेत. NCIजमनं तो जो काही रूल आहे PCB ग्रुपिंग साठीचा तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना 200 मार्क आहे, 250 मार्क आहे किंवा फक्त क्वालिफाय आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मॅनेजमेंट मधून त्या ठिकाणी BMS किंवा BHMS घ्यायचं आहे आणि PCB जरी त्यांचा ग्रुपिंग भरत नसेल तरी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन घेता येणार आहे, याची विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तर चॉईस फिलिंग जी आहे ही त्या ठिकाणी MBBS BDS या कोर्ससाठी 85% स्टेट कोटासाठी असणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो की सर चॉईस फिलिंग करायची नेमकं कोणते कॉलेजेस टाकायचे आहेत. ओके, आता मी अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की
किती कॉलेजेस टाकू शकता? फर्स्ट क्वेश्चन, किती कॉलेजेस आपण या ठिकाणी चॉईस फिलिंग फॉर्म मध्ये टाकू शकतो? तर खूप सारे तुम्ही कॉलेजेस टाकू शकता. जेवढे काही कॉलेजेस आहे MBBS असेल, BDS असेल, सर्वचे सर्व तुम्ही कॉलेज टाकू शकता. किती कॉलेज टाकले पाहिजे? जर तुमचा स्कोर हा काठावर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्व कॉलेज त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज भेटेल. आता खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोर त्या ठिकाणी जास्त असतो, परंतु ते फक्त 1 किंवा 2च कॉलेजेस टाकतात किंवा लिमिटेड 10-15 कॉलेज टाकतात आणि त्यामुळे त्यांचा चांगला स्कोर असून सुद्धा त्यांना कॉलेज भेटत नाहीये. त्याचा रिझन म्हणजे ते कॉलेज त्या ठिकाणी कमी टाकतात. ओके, आणि त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की चॉईस फिलिंग करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला तुमची एक प्रेफरन्स लिस्ट तयार करायची आहे. ओके, तर प्रेफरन्स लिस्ट तयार करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ टाकणारच आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. तर किती कॉलेजेस टाकू शकता? खूप सारे, सर्वचे सर्व तुम्ही कॉलेजेस टाकू शकता. MBBS BDS कोर्सेससाठीचे किती तुम्हाला कॉलेज टाकता येणार आहे. त्याच्यानंतर कोणते कॉलेजेस टाकले पाहिजे? तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगोदर होतापर्यंत गव्हर्नमेंटचे कॉलेजेस टाका. आता असू शकतो असा एखादा विद्यार्थी, नाही सर माझ्या घराजवळ कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे, मला गव्हर्नमेंट कॉलेज नकोय, मला तेच कॉलेज पाहिजे, असा विद्यार्थी टाकू शकतो. परंतु मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की वर गव्हर्नमेंट कॉलेज, त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे. ओके, त्याच्यानंतर चॉईस फिलिंग केल्यानंतर तुमचा जो काही रिझल्ट आहे, सिलेक्शन लिस्ट, तुमचा नंबर लागला की नाही लागला हे तुम्हाला 11 ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत कळणार आहे. 11 ऑगस्टला त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट, सिलेक्शन लिस्ट जी आहे ती यादी त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. ओके, त्याच्यानंतर जॉईनिंग जी डेट आहे, जर तुम्हाला कॉलेज भेटलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी 11 ते 17 ऑगस्ट या दरम्यान 5:30 वाजेपर्यंत 17 ऑगस्टच्या ऍडमिशन घ्यायला तुम्ही जाऊ शकता. ऍडमिशन घेताना त्या ठिकाणी कोणती काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला जर कॉलेज भेटलं, कॉलेज भेटल्यानंतर त्या ठिकाणी कोणती प्रोसेस असते, कशी प्रोसेस असते कॉलेज जॉईनिंग साठीची, त्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट येणार आहे त्यावेळेस आपण बनवणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड राऊंड, आता हा जो फर्स्ट राऊंड आहे हा त्या ठिकाणी 17 ऑगस्टला संपणार आहे MBBS BDS कोर्ससाठीचा, आणि हा जो काही सेकंड राऊंड आहे हा त्या ठिकाणी 25 ऑगस्टच्या नंतरच चालू होईल. 25 ऑगस्ट किंवा जवळपास 1 सप्टेंबरच्या आसपास हा त्या ठिकाणी दुसरा राऊंड MBBS BDS कोर्ससाठीचा चालू होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर सेकंड राऊंडचे रूल्स काय आहे, कोणते विद्यार्थी सेकंड राऊंडला त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि कोणते विद्यार्थी जाऊ शकत नाहीये याची सुद्धा माहिती आपण त्यावेळेस सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमचं जो काही चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा त्यांनी जॉईन केला पाहिजे, जेणेकरून त्या ग्रुपचा त्यांना फायदा होईल आणि ऍडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी इझी जाईल. ओके, ग्रुपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि जर पेड ग्रुप जॉईन करायचा असेल तर आमच्याशी संपर्क करा, त्याचे चार्जेस जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ किती जाऊ शकतो? ओके, आता 510 जर तुमचा स्कोर असेल किंवा 512 प्लस जर स्कोर असेल तर 512 हा सेफ स्कोर आहे. ज्याही विद्यार्थ्यांचा ओपन कॅटेगरीच्या 512 पेक्षा जास्त मार्क्स असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागतील. आणि गव्हर्नमेंटचा शेवटच्या राऊंड पर्यंत जो काही कट ऑफ आहे हा 510 पर्यंत त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. तर खूप सारे विद्यार्थी म्हणतात की 510 हा जो स्कोर आहे या स्कोरवर त्या ठिकाणी फर्स्ट राऊंडला नंबर लागेल की सेकंड राऊंडला लागेल. तर फर्स्ट राऊंडचा जो कट ऑफ आहे तो त्या ठिकाणी हाय साईडला जातो, त्याच्यानंतर कट ऑफ कमी कमी होत जातो. आणि शेवटच्या राऊंडचा हा जो काही कट ऑफ आहे हा एक्सपेक्टेड आपण जो सांगत आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ. ओके, हा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे हा शेवटच्या राऊंड पर्यंत आपण सांगत आहे. ज्याही विद्यार्थ्यांना 510 पर्यंत स्कोर असेल अशा विद्यार्थ्यांची चान्सेस आहे. आणि या स्कोरपेक्षा ज्याही विद्यार्थ्याला 2 मार्क जास्त असेल असे विद्यार्थी निश्चितच गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला 2025 मध्ये लागतील. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी, आता ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना 505 पेक्षा जास्त मार्क असेल. ओके, आता हा जो काही एक्सपेक्टेड मी कट ऑफ सांगणार आहे याच्यापेक्षा जर 2 मार्क तुम्हाला शिल्लक असतील तर तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी शेवटच्या राऊंड पर्यंत सेफ समजायचं आहे. आणि याच्यापेक्षा जर तुमचा स्कोर जर कमी असेल तर तुमचे नंबर लागण्याचे थोडे कमी चान्सेस आहे. परंतु या मार्क्सपेक्षा 1 किंवा 2 मार्क जर कमी तुमचे असेल तर असे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी MBBS साठी प्रयत्न करू शकतात. कारण अजूनही महाराष्ट्र राज्याची असेंब्ली लिस्ट आलेली नाहीये. तुमच्या कॅटेगरी रँक किती आहे, महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, किती विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत, गुण मिळवलेले आहेत, हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल टोटल
आणि त्याचप्रमाणे तुमचा कॅटेगरी रँक किती आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस ॲक्युरेट जो कटअप आहे तो आपण सांगू शकतो. परंतु हा जो कटअप आहे हा एक्सपेक्टेड कटअप आहे आणि यापेक्षा 1-2 मार्क कमी जास्त त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. होईपर्यंत या कटअपपेक्षा त्या ठिकाणी 1 किंवा 2 मार्क कटअप कमी जाऊ शकतो. परंतु खरंच जाऊ शकतो का, ज्यावेळेस एक्सएमएल लिस्ट येईल त्यावेळेस आपल्याला समजणारच आहे. पेपरची डिफिकल्टी जी काही लेवल आहे ती खूप हाय लेवलची होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये 2025 मध्ये 20,000 कमी क्वालिफाय विद्यार्थी झालेले आहेत 2024च्या तुलनेमध्ये. तो सुद्धा फॅक्टर त्या ठिकाणी कटअप कमी होण्यामागे ठरण्याची शक्यता आहे. आणि या सर्व फॅक्टर विचारात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की कटअप यापेक्षा 1 किंवा 2 मार्क कमी होऊ शकतो. परंतु तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी सेफ म्हणून याच्यापेक्षा 2 मार्क जर शिल्लक असेल तर सेफ पकडायचा आहे. अजून किती सेफ असू शकतो किंवा याच्यापेक्षा कमी कटअप जाऊ शकतो का ते एसएमएल लिस्ट आल्यानंतर आपण व्हिडिओ टाकणारच आहोत. सर्व कोर्सेससाठीचा एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस सर्व कोर्सेससाठीचा जो काही कटअप आहे तो कटअप आपण एसएमएल लिस्ट आल्यानंतर सांगूया. ओके, त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये जर तुमचा 477 किंवा 480 पर्यंत स्कोर असेल, ओके 480 प्लस जर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोर असेल तर तेही विद्यार्थी त्या ठिकाणी एमबीबीएसला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला 2025 मध्ये लागू शकतात. ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जर 477 पर्यंत जर स्कोर असेल किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तर ओबीसी कॅटेगरीचे असे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्याच्यानंतर एसीबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर 490 किंवा 88 पर्यंत स्कोर असेल, 488 किंवा 90 पर्यंत जर मार्क्स असेल तर त्यांचा गव्हर्नमेंटला नंबर लागू शकतो. आणि ज्याही विद्यार्थ्यांचा 477 पर्यंत स्कोर असेल ते विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 488 पेक्षा जर जास्त स्कोर असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी सीट रिझर्व्ह ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी नसतात. असा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे की ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 10% रिझर्व्ह सीट त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला येतील असा जी आर आलेला आहे. परंतु जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाहीये तोपर्यंत आपण हे सांगणं घाईचं ठरणार आहे. कारण शासनाचा जो जी आर आहे तो कधी पण लागू होतो आणि कधी पण कॅन्सल पण होऊ शकतो. तर त्यामुळे जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत असं समजा की ईडब्ल्यूएस कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला सीटच नाही. ओके, त्याच्यानंतर मग हे जे काही विद्यार्थी आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे कोणत्या कॅटेगरीमधून त्यांना सीट भेटतं तर ओपन कॅटेगरीमधून ओपनच्या मेरिटनुसार सीट भेटतं. परंतु सर्व जे काही कॅटेगरी बेनिफिट आहे हे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे अशा विद्यार्थ्यांना भेटत असते. त्याच्यानंतर एसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना 431 पर्यंत स्कोर असेल किंवा याच्यापेक्षा जास्त असेल असे विद्यार्थी सुद्धा सेफ असणार आहे. आणि एसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना 424 पर्यंत मार्क्स असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागण्याची शक्यता आहे. आता हा स्टार देण्यामागचं रिझन म्हणजे एसी कॅटेगरीचा जो ऍक्च्युअल कटअप आहे हा याच्यापेक्षा कमी येण्याचे चान्सेस आहे. त्याचं जे रिझन आहे आपण अगोदरच्या एमबीबीएसचा जो काही कटअप एक्सपेक्टेड कटअपवर व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये रिझन सांगलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यापेक्षा 2, 3 किंवा 5 मार्कापर्यंत सुद्धा कटअप कमी येऊ शकतो. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 324 पर्यंत किंवा 325 पर्यंत स्कोर असेल असे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट आणि 330 पर्यंत असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर विजय कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांना 463 पर्यंत स्कोर असेल आणि 447 पर्यंत त्या ठिकाणी जर 447 पर्यंत त्या ठिकाणी जर स्कोर असेल तर असे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला त्या ठिकाणी लागू शकतात. ओके, त्याच्यानंतर एनटीपी कॅटेगरी. आता एनटीपी कॅटेगरीच्या जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 456 पर्यंत स्कोर आहे एनटीपी कॅटेगरीचे असे विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला त्या ठिकाणी लागू शकतात. ओके, तर हा जो काही कटअप आहे हा 430 नाही सॉरी हा जवळपास 450 प्लस किंवा याच्यापेक्षाही कमी त्या ठिकाणी येऊ शकतो. वेळ आला तर हा 445 पर्यंत सुद्धा कटअप येऊ शकतो विजय कॅटेगरीचा. आणि एनटीपी कॅटेगरीसाठी सेमी गव्हर्नमेंटसाठी 447 आणि गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 456 येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी 490 गव्हर्नमेंटसाठी 477 जर असेल तर सेमी गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी सेफ असणार आहे. एनटीटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 495 गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आणि 477 जो आहे स्कोर हा स्कोर त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंटसाठी असणार आहे. ओके, तर ज्याही विद्यार्थ्यांना या रेंजमध्ये त्या ठिकाणी स्कोर असेल तर असे विद्यार्थी स्वतःला
गव्हर्नमेंटसाठी आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी सेफ समजू शकतात। ज्याही विद्यार्थ्यांना या स्कोअरपेक्षा 1 किंवा 2 मार्क जास्त आहे असे विद्यार्थी सेफ समजत आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा जर 1-2 मार्क कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एसएमएल लिस्टचा वेट करायचा आहे। ज्यावेळेस एसएमएल लिस्ट त्या ठिकाणी येणार आहे त्यावेळेस आपण जो काही कट ऑफ कमी होऊ शकतो का, झाला तर किती मार्क यामध्ये कमी होऊ शकतो ही माहिती सांगणारच आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।